ज्यांनी आता इथं बालेकिल्ला म्हणत होते, आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेलं आहे। या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे, कारण 20 वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली। याच भागामध्ये इथले नगरसेवक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाही आहे, मालक कुणाला तरी कामं लावा, पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही। हे आपलं दुर्दैव आहे। ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असणारे लोक जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे। आज आपण बघतोय, मी वारंवार सांगतोय की त्यांनी छोटं तरी एखादं युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती। प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की ह्यांनी काही केलं नाही आणि महेश कोटे काहीतरी करू शकेल, ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे। कारण मी माझं IT पार्कला लेट जरी झालं असलं, आता हिने 2-2 वर्ष झाले वगैरे म्हणा लागलेत। आपल्या सगळ्याला माहिती आहे की 1 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस 50 लाख रुपये खर्च केले। 50 लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले। 1.5 कोटी रुपये ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले। हे जर मला फसवायचं असतं तर त्या 1.5 कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळालं असतं की IT पार्कचं काम सुरू झालं आहे। पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत। यामध्ये IT पार्क आज उलट आपण जर पाहिलं, महाराष्ट्रामधल्या बरेचसे IT पार्क आज महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत। हिंजेवाडीमधून सुद्धा जवळजवळ 28 ते 30 युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीचं आहे ते बदलण्याची गरज आहे। कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे, त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत, ह्या कंपन्या मोठमोठ्या येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली IT नवीन येत नाही। पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आत गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू। पुण्यामध्ये सुद्धा IT क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाच्या एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बानेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आवाहन केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतोय तर तुम्ही या। आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं आता आपल्याला सुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे। त्याचवेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे। नुसतं भूलथापा इलेक्शनला मारून चालणार नाही। तुम्ही 4 वेळा निवडून आला, 4 टर्ममध्ये काय केलं तुम्ही सांगा। प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो, प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंड्यामध्ये सुद्धा IT पार्कचं त्यांनी टाकलेलं होतं, तुम्ही काढून त्यांचा गेल्या वर्षाचा जाहीरनामा बघा। मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना। एकसुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही IT आणण्यासाठी केला नाही, म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मतं गेल्यावरसुद्धा घेतला। आत्तासुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करता, महेश कोटेंनी फसवलं म्हणून सांगता। अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना। महेश कोटेची काय जबाबदारी नव्हती? महेश कोटेला आजपर्यंत काय कोणी निवडून दिलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्हाला निवडून दिलं आहे, तुम्ही जबाबदारी घेतली आहे। तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं होतं या मतदारसंघाचं, या पालकत्वामधून तुम्ही लोकांसाठी काय दिलं आहे हे तुम्ही सांगा ना। आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर सांगू ना आम्ही काय केलं ते। 5 वर्षानंतर आम्ही हिशोब देणारच आहे, पण तुम्ही 20 वर्षाचा हिशोब द्या। प्रभाग क्रमांक 3चे सुरेश पाटील, सूर्यकांत पाटील हे आता तुमच्या सोबत आहेत। प्रभाग क्रमांक 3च्या लोकांना काय आव्हान? प्रभाग क्रमांक 3चे लोकांना माहिती आहे की या भागातली कामं मॅक्झिमम हे सुरेश पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत। सुरेश पाटीलला सुद्धा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला हे मी सांगत नाही, स्वतः सुरेश पाटलांनी 2 दिवसापूर्वी सगळीकडे स्टेटमेंट घेऊन सांगितलेलं आहे। इव्हन त्यांनी काल त्या 4-5 सभा घेतल्या आणि सगळीकडे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं लोक सुरेश पाटीलला चांगलं ओळखतात, ते काम करणारा नगरसेवक म्हणून जशी त्यांची ही आहे तशीच ख्याती बाळू पाटलाची होती। बाळू पाटील आज आमच्याबरोबर असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं, पण जरी असलं तर त्यांच्या रूपाने सूरज पाटील पूर्ण त्यांच्यावर दबाव असतानासुद्धा सगळं दबाव बाजूला ठेवून ते आज उघडपणे माझ्या या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि नागेश वल्ल्यासुद्धा आता आपल्याला माहिती आहे की पण उघड आलेले आहेत। त्यामुळे 3 नंबर प्रभागात कमीत कमी 10,000पेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल अशी खात्री मी या ठिकाणी देतो आहे।